आपल्या हातामध्ये कर्म करणं हा आपला अधिकार आहे, लक्षात ठेवायचं. फळ हे आपला अधिकारामध्ये नाही येतं. गीतेमध्ये जे सांगितलं आहे, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, म्हणजे काय, कर्म आपल्या हातामध्ये, चॉईस तुझ्या हातामध्ये, काय करायचं नाही करायचं, कॉन्सिक्वेन्सेस तुझ्या हातामध्ये नाही आहे, फळ तुझ्या हातामध्ये नाही. ह्याचा अर्थ फळ हातात नाही म्हणजे मिळणार नाही असं आहे, मिळणारच. हातात नाही याचा अर्थ एकच आहे, कधी मिळेल, केव्हा मिळेल, कुठल्या प्रकाराने मिळेल, कसं मिळेल हे माहीत नाही तुला, मिळणार एवढं नक्की. तू जर प्रयत्न केले, कर्म केलं, पण एक कर्म कसं करायचं यालाच तर महत्त्व आहे ना. कर्म केलं की फळ मिळतंच. आंब्याची कोय पेरली की आंबे मिळणारच ना, बरोबर आहे की नाही. म्हणजे सद्गुरू म्हणतात कर्मातच कर्माचं फळ असतं, लक्षात ठेवायचं. आंब्याच्या कोयीमध्येच आंबा असतो, लक्षात ठेवायचं. आंब्याची कोई पेरून तुला काही दुसरं मिळणार नाही, फळ केळं मिळणार नाही किंवा सफरचंद मिळणार नाही आहे. म्हणून तुम्ही जे प्रकारचं कर्म करतात, ज्या प्रकारचं कर्म करतात, त्या कर्मामध्येच त्याचं फळ लपलेलं असतं, लक्षात ठेवायचं. फक्त ते कर्म तुम्ही कुठल्या पद्धतीने करतात, कसं करतात, कर्मामागचा हेतू काय तुमचा, याला खूप महत्त्व आहे. कर्मामागचा हेतू ह्याला खूप महत्त्वाचं असतं, समजलं ना. शुद्ध हेतू असेल तर कर्माचं फळ सुंदर मिळणार, आणि हेतू जर तुमचा खराब असेल तर फळ किडकंच मिळणार तुम्हाला. फळ मिळेल पण ते किडकं मिळेल, कळलं ना. म्हणून कर्म करणं हे आपल्या हातात आहे, कर्म करणं आपल्या हातात आहे. आणि कर्मण्येवाधिकार असण्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे की फळाची अपेक्षा करू नको किंवा फळाची आशा करू नको. का? फळावर आपला अधिकार नाही म्हणून. अधिकार कशावर आहे? आपल्या कर्मावर आहे. कर्म काय करायचं तू ठरव. फळ मिळण्याचं काम ते कर्माचं फळ कर्मामध्येच आहे, ते आपोआप मिळणार तुला, समजलं ना. म्हणून पण हेतूशिवाय तू काम पण करू शकत नाही, एक लक्षात ठेवायचं. काही काही लोक म्हणतात फळाची अपेक्षा नाही करायची, फक्त काम करत राहायचं, असं फक्त बैल करू शकतात, त्यांच्यापुढे काहीच नसतं, बरोबर की नाही. जी खायला प्यायला मिळालं की झालं त्याला. पण खरं म्हणजे एक लक्षात ठेवायचं, कर्माचं फळ अपेक्षा करायची नाही म्हणजे काय, कर्माच्या फळाला अटॅच व्हायचं नाही. अटॅचमेंट जी म्हणतात ना ती कर्माला पाहिजे, कर्माला पूर्ण अटॅचमेंट पाहिजे तुमची. आणि हेतू कर्म करताना व्यापक पाहिजे. दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत कर्म करताना. कर्म केल्यानंतर फळ निश्चित, कारण कर्माचं फळ हे सत्कर्माचं कर्म फळ सुखच आहे, लक्षात ठेवायचं. सत्कर्म केली की फळ सुखच मिळतं आणि दुष्कर्म केलं की फळ दुःखच मिळणार, लक्षात ठेवायचं. म्हणून कर्म कुठल्या हेतूने करतो, कर्माची अटॅचमेंट तुझी काय आहे याच्यावर सगळं अवलंबून आहे. फळ जे मिळतं आपल्याला, ते फळाचं क्वालिटी ही तुमच्या क्वालिटी ऑफ लाईफ डिपेंड्स ऑन युअर चॉईस. कर्माचं चॉईस तुम्ही काय करता आणि कर्म कसं करता. म्हणून काम हे कर्म आहे. जेव्हा आपण कंपनीमध्ये काम करतो, आपण जेव्हा कामाला जातो कंपनीमध्ये, तेव्हा कर्म, तिथे आपण कर्म करत असतो, पण त्या कर्मावर आपला फोकस असला पाहिजे, याला खूप महत्त्व आहे, लक्षात ठेवायचं. अटॅचमेंटचा अर्थ काय, कर्मावर आपलं मन स्थिर पाहिजे. आपण जेव्हा कर्म करतो, काम करतो, तेव्हा कामावर आपला फोकस पाहिजे. साध्या भाषेमध्ये फोकस. जर तुमचा कर्मावर फोकस असेल तर त्याचं फळ तुम्हाला चांगलंच मिळणार. ती ही आहे ना कोणती, पेप्सी कोलाची चेअरमन इंदिरा नुई म्हणून जी चेअरमन होती पेप्सी कोलाची, तिच्या एका इंटरव्ह्यूमध्ये तिने सांगितलं की मी सुरुवातीला सगळेजण चांगले कपडे घालतात, पॉशमध्ये राहतात, म्हणून मी तसं करायचा प्रयत्न केला. माझे लुक्सवर मी खूप लक्ष घातलं की मला स्टाईलमध्ये राहिलं पाहिजे तिकडे. पण तिला लवकरच कळून चुकलं की हे लुक्समध्ये मला काही जमणार नाही, माझं ते प्रांत नाही, माझा प्रांत ब्रेन्स आहे, मी ब्रेनवर लक्ष ठेवणार. मग तिने काय केलं, कपड्याकडे लक्ष न देता आपल्या कामावर लक्ष तिने केलं. काम ती म्हणते मी इतक्या चांगल्या रीतीने काम करायची
की हळूहळू माझी सगळीकडे अशी ख्याती झाली की इंदिराकडे जर तुम्ही दिलं काम तर ते काम चांगलं होणारच. कारण मी नेहमी एक्सिडिंगली वेल काम करायचा प्रयत्न करायची. म्हणजे नुसतं काम करत नव्हतं, मी एक्सिडिंगली वेल काम करत होते. म्हणजे काय, अपेक्षेबाहेर लोकांची जी अपेक्षा असते कामाची त्याच्या बाहेर मी काम चांगलं करायची. त्यामुळे माझं एवढं नाव झालं. प्रत्येकजण मला असाइनमेंट द्यायला लागला, माझ्या असाइनमेंटवर तू ये. प्रत्येकजण तिला बोलवायला लागला की माझ्याकडे तुम्ही या, माझ्या प्रोजेक्टवर तुम्ही या. आता तिने ह्या फोकसमुळे हळूहळू तिची प्रगती होत गेली आणि ती नंतर पेप्सिको कंपनीसारख्या इंटरनॅशनल मल्टीनॅशनल कंपनीची चेअरमन आणि CEO झाली. सोपं काम आहे. इंडियन ओरिजिन, ब्राऊन कलर, इंडियन ओरिजिन, तरीसुद्धा तिने हे एवढं अत्युच्च पद मिळवलं. ह्याला कारण का, कामावर लक्ष दिलं. मग तिला काय संघर्ष करायला लागला का, एवढ्या संघर्ष म्हणजे काम करायला लागतं, लोड येणारच कामाचा, पण ह्याचा अर्थ संघर्ष नाही होत. म्हणून मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की कर्मावर जर तुम्ही लक्ष देऊन काम जर मनापासून केलं, सद्गुरू म्हणतात प्रामाणिकपणे, कर्तव्यबुद्धीने, राष्ट्राचं हित लक्षात घेऊन, म्हणजे माझ्या कामातून मी राष्ट्राचं हित जपलं पाहिजे असं जेव्हा त्या हेतूने तुम्ही जेव्हा काम करता तेव्हा तुझं काम 100% सोनं असतं, लक्षात ठेवायचं. आणि त्याचं फळ तुम्हाला 100% मिळतं. आपल्याकडे आपण काय करतो, कामाचा कंटाळा करतो, कामाची टाळाटाळ करतो. मग काय होतं, कामाची टाळाटाळ केलं की मग तिकडून कायम घाबरून असतो आपण, आपल्या साहेबांना घाबरून असतो, तोंड लपवतो का, तर काम नीट नसतं केलेलं. मी माझंच उदाहरण देऊन सांगतो. आमच्या कंपनीमध्ये मी क्वालिटी मॅनेजर होतो आणि बाकीचे इंजिनिअरिंग मॅनेजर, मॅन्युफॅक्चरिंग सगळे लोक असे एकत्र मीटिंग व्हायची CEO बरोबर. आणि आमचा CEO म्हणजे एकदम, त्याला सगळे घाबरायचे. तो आला शॉप फ्लोअरवर की सगळे गप्प, त्याच्यापुढे एक बोलण्याची टाप नव्हती कोणाची, एवढा तो स्ट्रिक्ट होता. तर त्याच्यापुढे सगळे मीटिंगला बसल्यानंतर माझ्या वरचे GM लोकसुद्धा खाली मान घालून पॉईंट्स लिहून घेणं असं करायचे. का तर त्या डोळ्याला लावायचा नाही म्हणून. काय लिहित नव्हते, माझा बॉस मला दिसत होतं, नुसतं चित्र काढायचा. काहीतरी असं तर करायचं पण डोळे वरती बघायचे नाही ना, खाली बघून काहीतरी करत बसायचं. म्हणजे जसं हा नोट्स काढतोय मोठे. फक्त त्या एवढ्या गर्दीमध्ये मी त्यातल्या कमी होतो मॅनेजर, तरी मी त्या डोळे घालून डोळे बघत होतो. आणि तो माझ्याचकडे बघून बोलायचा मग, कारण त्याला दुसरीकडे बघायचा चान्स नव्हता. खरं म्हणजे त्या GMs आणि ह्याच्यामध्ये मी खरं त्यावेळेला लोअर लेवलला होतो, मॅनेजर लेवलला होतो. पण तो माझ्याचकडे बघून बोलायचा, माझ्याचकडे बघून हसायचा. आणि कोणी काय थाप मारली ना का त्याला कळायची ना, कारण काही लोक थापा मारतात ना, झालं काम, काही थोपा मारत, त्याला सगळं माहीत असायचं. मग तो माझ्याकडे बघून हसायचा, म्हणजे मला कळतं हा थापा मारतोय म्हणून. पण तो माझ्याशी बिनधास्त बोलायचा आणि मी पण त्यासाठी बिनधास्त बघून बोलायचो. ह्याला कारण का, मी माझ्या कामामध्ये फिक्स होतो, म्हणजे पक्का होतो. मला कसली काळजी नव्हती ना, विचारलं तर मी उत्तर देऊ शकतो ना. आपण जर आपल्या कामामध्ये पक्के असू, आपलं काम आपण टायमामध्ये आणि करत असू, तर आपल्याला कसली भीती, आपण कशाला घाबरायचं. मी तर कधीच घाबरलो नाही कोणालाच. मी माझ्या या करिअरमध्ये मी कधीच कोणाला घाबरलो नाही. आपलं काम पक्कं केल्यानंतर की आपल्याला घाबरायची गरज नाही, समजलं ना. म्हणून एक लक्षात ठेवायचं, तुम्ही जेव्हा काम चांगलं करता तेव्हा त्या कामाचं फळ तुम्हाला मिळणार. याचा अर्थ पॉलिटिक्स तर असणारच सगळ्या कंपन्यांमध्ये, कुठेही गेलं तर त्यालासुद्धा आपल्याला फेस करता आलं पाहिजे. शेवटी काय माहिती आहे, तुम्ही काय कर्म करतात ना त्याच्यावर तुम्हाला रिॲक्शन मिळते. कर्माची रिॲक्शन मिळत असते आपल्या. सद्गुरू म्हणतात शहाणपण हे निसर्गाकडनं येतं. निसर्गाचे नियम आणि निसर्ग कसा वागतो आहे तसं तुम्ही वागलं पाहिजे. आता निसर्गाचा नियम काय आहे, कर्म केलं की रिॲक्शन मिळणार, बरोबर. हा निसर्गाचा नियम आहे, माझा नाही, फिजिक्सचा नियम आहे. फिजिक्सचा नियम काय, ॲक्शन अँड रिॲक्शन इक्वल अँड ऑपोजिट, बरोबर. मेटाफिजिक्सचा नियम काय आहे, ॲक्शन केली की रिॲक्शन मल्टिप्लाय अँड मॅग्निफाईड, मेटाफिजिक्सचा.
स्पिरिच्युअल, कारण ती सटल आहे, स्थूल नाही आहे. फिजिक्स कसं स्थूल आहे, हे स्थूल आहे, हे सगळं स्थूल आहे. पण स्पिरिच्युअलला वी आर डिलिंग विथ माइंड अँड स्पिरिट, त्यामुळे ते सटल आहे, लक्षात ठेवायचं. म्हणून तुम्ही जीवन जगताना तुम्ही ज्या गोष्टी करता ते सटल असतात, त्याचे परिणाम पण खूप मोठे असतात, कळलं ना. म्हणून हा निसर्गाचा नियम आहे की तुम्ही कर्म केलं की तुम्हाला फळ मिळणारच. मग कर्म करताना सावध राहा, साधी गोष्ट आहे. सावध राहणं गरजेचं आहे ना. कर्म करताना तुम्ही कर्म करणार आणि मग पश्चाताप करणार, अरे रे मी असं करायला नको होतं. कर्म करण्याच्या अगोदर सावध राहा. कर्म करण्याच्या अगोदर विचार कर, करू की नको करू, हा विचार करून कर. मग बघा कसं होईल, ते जीवन जगता येईल तुम्हाला.